वेळ खरंच किती पटकन निघून जाते ना. कालपर्यंत मी स्वतः 18 वर्षांची होते आणि आज माझी लेक 18 वर्षांची झाली. ती आमच्यासाठी फक्त मुलगी नाही हो, तर 22 वर्षांनी आमच्या घराण्याला लाभलेलं कन्यारत्न, आमची लक्ष्मीच आहे ती. आणि त्यातले त्यात आहुंच्या त्रिकुटातले पिंट्या भाऊ यांनी अचानक घरी हजेरी लावून आमच्या सगळ्या समारंभाला एक सुंदर असा आनंद आणि सरप्राईजसुद्धा दिलं. तिच्यावर सगळेजण खूप प्रेम करतात, कारण की आमच्या कुटुंबातले म्हणजे 5ही कुटुंबामधले ती 22 वर्षांनंतर आम्हाला लाभली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची ती अगदी लाडोबा आहे आणि तिचा बड्डे म्हणजे आमचा दिवाळी दसराच असतो. औक्षण केलं, केक कटिंग केलं आणि मग सुरू झाली रील्स बनवण्याची धमाल. आता तिथे खूप छोटेसे मुलं होते, छोटे मुलं म्हणजे लहानगे मुलं आले होते आरूचा बड्डे सेलिब्रेट करायला. ते सगळेजण वाट पाहत होते की कधी आरू दीदी केक कट करेल आणि कधी आम्हाला खायला मिळेल. पण आमच्या रील्स इतक्या टेकवर टेक चालू होते, तब्बल 4-5 टेक नंतर आमची रील फायनल झाली. मग सगळ्यांनीच ठरवलं होतं आज कुठेतरी बाहेर जायचं आणि बाहेरच जेवण करायचं आणि सेलिब्रेटही करायचं. म्हणून आम्ही थेट बार्बेक्यू नेशन गाठलं. आता इथे दरवेळेस आम्ही जेव्हा येतो आम्हाला प्रचंड छान सर्व्हिस मिळते. आमच्या सगळ्यांचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फेवरेट आहे. पण ह्यावेळेस अजिबात आम्हाला सर्व्हिस चांगली मिळाली नाही. आम्ही प्राईम टाईमवर गेलो होतो तरीसुद्धा सगळे सर्विंग ट्रे रिकामे होते. कुल्फी नाही, आईस्क्रीम नाही, सलाड म्हणून चक्क कच्चं कडधान्य तिथे सर्व केलं होतं. गुलाबजाम नाही आणि असंही नाही, आम्ही त्यांना सांगितल्यावर त्यांनी ते परत रिफिलसुद्धा केले नाही. आता यात नेमकी चूक कोणाची? मॅनेजमेंटची की स्टाफची? पण असो, म्हणतात ना शेवट गोड तर सगळंच गोड. तिथेसुद्धा आम्ही आरूचं बड्डे सेलिब्रेशन केलं, केक कट केला, तोंड गोड केलं आणि शेवट गोड केला. चला तर मग बाय.